नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ते विविध आजार, त्यावरील उपचार या संदर्भात आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे तोंडाचा आणि घशाचा कर्करोगाबाबत असणारे सर्वसामान्य प्रश्न. म्हणजेच काय तर तोंडाच्या आणि घशाच्या कर्करोगाबाबत जागरूकता. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे डॉक्टर मिनीश जैन. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मिनीश जैन हे मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले अनुभवी कर्करोग तज्ज्ञ आहेत. ते सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी कार्यरत असून रक्ताचा कर्करोग, स्तन कर्करोग, यकृत कर्करोग, घशाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, मौखिक कर्करोग या उपचारातील विशेष तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी आतापर्यंत असंख्य गुंतागुंतीची प्रकरणे हाताळलेली आहेत. अचूक निदान करणं आणि रुग्णांवर प्रभावी उपचारांकरिता त्यांना ओळखलं जातं. डॉक्टर मिनीश यांनी मेडिसिन्समध्ये मास्टर्स केल्यानंतर यांनी 1994 ते 1997 या कालावधीत पीडी हिंदुजा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरकडून ऑन्कोलॉजीमध्ये फेलोशिप प्राप्त केली. त्यानंतर 1998 साली मॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल बोस्टन USA मधून ऑन्कोलॉजीमध्येही फेलोशिप प्राप्त केली. डॉक्टर मिनीश जैन यांनी ऑन्कोलॉजीमध्ये संशोधनातही पुढाकार घेतला असून रोगप्रतिकारक औषधे आणि नवीन लसींवर त्यांचं संशोधन देखील सुरू आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे काही शोध निबंध देखील सादर झालेले आहेत. डॉक्टर मिनीश जैन हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पुण्यातील सर्वात ज्येष्ठ ऑन्कोलॉजिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं. इतकंच नाही तर कर्करोग उपचारांमध्ये प्रभावी इम्युनोथेरपी वापरणाऱ्या डॉक्टरांपैकी हे एक प्रसिद्ध आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सुरुवातीलाच कॅन्सर म्हटलं की प्रत्येक जण घाबरतो, कारण का एकतर याची सुरुवात कधी होते हे कळून येत नाही आणि बरेच जणांना वाटतं की याचं निदान होऊ शकत नाही. आणि कॅन्सरचे तसे तर अनेक प्रकार आहेत, पण आज आपण हेड अँड नेक कॅन्सरबद्दल थोडं जाणून घेऊयात, म्हणजेच तोंड आणि घशाच्या कर्करोगाबद्दल. तर तोंड आणि घशाचा कर्करोग म्हणजे काय आणि भारतात या प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण काय आहे? हेड अँड नेक कॅन्सर जगातलं जर का कुठलं कॅपिटल असेल किंवा लीडर असेल तर तो भारत. जगात जे 5.5 लाख केसेस दरवर्षी येतात त्यातले 60% कॅन्सर हेड अँड नेकचे भारतात असतात. आणि याच्यातल्या 5.5 लाखातल्या 3 लाख लोक मृत्युमुखी जात असतात. आपल्याकडे 70% लोक ऍडव्हान्स्ड हेड अँड नेक कॅन्सर मध्ये येतात. जगाला कम्पेअर केलं तर ते 40%च आहे तिकडे आणि आपल्याकडे ते एवढं जास्त आहे. आपल्याकडे रुटीन आहे तंबाखू खाणे, गुटखा खाणे किंवा तंबाखू खैनी, पान मसाला, पान हे आपल्याकडे एकदम रुटीन आहे. लहानपणापासून मुलांना पान, गुटखा खाण्याची सवय लागते. हे स्मोकलेस टोबॅकोचे प्रकार आहेत. म्हणजे 2 प्रकारची टोबॅको असते. एक तर असतं स्मोकिंग टोबॅको आणि एक असतं स्मोकलेस टोबॅको. तर आपल्याकडे स्मोकलेस टोबॅकोचा हा प्रकार आणि हा कॉमन आहे. त्यामुळे जेव्हा हेड अँड नेक कॅन्सर आपण म्हणतो तर हे स्क्वामस सेल कार्सिनोमा जे अ, अ, आपल्या तोंडात, घशात अशा ठिकाणी होणारे जे कॅन्सर्स आहेत, म्हणजे लिप पासून ओरल म्युकोजा, टंग, आपले जे घशातला ओरोफॅरिंग्स, लॅरिंग्स या प्रकारे जो कॅन्सर आहे त्याला आपण हेड अँड नेक कॅन्सर मध्ये समाविष्ट करत असतो. जे दुसरे कॅन्सर आहेत जसे की ब्रेन कॅन्सर, डोळ्याचे कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर हे याच्यात मोजले जात नाही हेड अँड नेक मध्ये. 90% कॅन्सर हे स्क्वॅमस सेल असतात. काही कॅन्सर मसल्समध्ये, नर्व्समध्ये आणि सलायव्हरी ग्लँड्स मध्ये पण होतात, पण ते जनरली या हेड अँड नेक कॅन्सरमध्ये समाविष्ट केले जात नाही. तर आपण जेव्हा हेड अँड नेक कॅन्सरची गोष्ट करतो आपण स्क्वॅमस सेल कार्सिनोमा बद्दल बोलत असतो. आणि हा प्रॉब्लेम सध्या काळात म्हणजे मागच्या 10 वर्षात आपल्याकडे टोबॅकोचं प्रमाण कमी झालंय, तर ते एक स्लो डिक्लाइन आहे. पण एक नवीन प्रकारचा प्रॉब्लेम परत सुरू झालेला आहे, जे इंटरनॅशनली आपल्याला बघायला मिळतंय आणि ते भारतातही बघायला मिळतंय. त्याला म्हणतात HPV व्हायरस रिलेटेड कॅन्सर. HPV 16, HPV 18 किंवा असे बरेचसे त्याचे स्ट्रेन्स आहेत. हे पण एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करतायत. 15 ते 18% लोकांना आज ओरोफॅरिंजियल कॅन्सर जो आहे तो HPV म्हणजे ते टोबॅको न खात असताना सुद्धा त्यांना कॅन्सर होत आहेत. याचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. डेफिनेटली आपण जर का हेड अँड नेक कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर साधारणपणे 3-4 पुरुषांना जेव्हा एक कॅन्सर होतोय तेव्हा 1 स्त्रीला होतोय तो कॅन्सर. तर हा प्रमाण जास्त आहे. आपण या कॅन्सर्सला जेव्हा डिव्हाइड करतो तेव्हा ओरल कॅव्हिटी म्हणजे त्याच्यात आपण ओरल कॅव्हिटी म्हणजे टंग, लिप्स, बकल म्युकोजा, आपल्या जिंजायवा हे सगळं इन्क्लूड करत असतो. अँटिरियर टू थर्ड टंग आणि
हार्ड पॅलेट. त्यानंतर जेव्हा आपण दुसरा पार्ट धरतो तो फॅरिंग्स, तो एक 5 इंचाचा पार्ट आहे. त्याच्यात नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि हायपोफॅरिंग्स असे 3 प्रकार असतात. आणि मग तिसरा प्रकार असतो लॅरिंग्स किंवा व्हॉइस बॉक्स. तिथे आपण व्होकल कॉर्ड्स आणि ग्लॉटिस या प्रकारला एक इन्क्लूड करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त पॅरानेझल सायनसेस ज्या आपल्या नाकाच्या अवतीभोवती जे सायनसेस आहेत ते, सलायव्हरी ग्लँड जे आपल्या तोंडात आहेत, मेजर मायनर, हे हे सगळे हेड अँड नेक कॅन्सरचे प्रकार असतात. जर का हे अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झालं, जे की 1/3 लोकांमध्ये अर्ली स्टेजला डिटेक्ट होतं, तिथे सर्जरी किंवा रेडिएशन किंवा सर्जरी आणि रेडिएशन असं जास्त करून याच्यातच क्लिअर होऊन जातात. किमोथेरपीची गरज पडत नाही. पण आपल्या देशात जसं मी सांगितलं, की 2/3 पेशंट्स आर इंटू हायर स्टेज. मग त्यांना सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी आणि कधी-कधी ॲडव्हान्स स्टेजेसला गेल्यानंतर ते मेटास्टॅटिकही होऊन जातात. मग त्यांना टार्गेटेड थेरपीज, इम्युनोथेरपीज असा प्रकार होतो. ओव्हरऑल जर का आपण हेड अँड नेकचा आपल्या देशातला आउटकम बघितला, तर 40% ते 50% लोकच 5 वर्ष पार करतायत. का? कारण ते लेट स्टेजला डायग्नोज होत आहेत. अर्ली स्टेजला डायग्नोज झाले तर 80% ते 90% 5 वर्षाचं सर्व्हायव्हल आहे. पण बिकॉज सगळेच चांगल्या कॅटेगरीत नाहीये आणि जे व्हायरस रिलेटेड कॅन्सर्स आहेत, एचपीव्ही रिलेटेड कॅन्सर्स आहेत, ते कॅन्सर टोबॅकोच्या कंपॅरिझनला बेटर आहेत. म्हणजे त्यांचे आउटकम सुपिरियर आहेत. त्यांना बऱ्याच वेळेला किमोथेरपी द्यावी लागत नाही आम्हाला. ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये सुद्धा ते सर्जरी, रेडिएशनला बऱ्यापैकी चांगले रिस्पॉन्ड करतायत. तर हे डेफिनेटली टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स जे आपल्या देशात होत आहेत, ते एक अवॉइड केले जाणारे कॅन्सर आहेत. हं. आणि आपण सगळ्यांनी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एप्रिल महिना हा हेड अँड नेक कॅन्सरचा महिना म्हटला जातो, अवेअरनेस मंथ म्हटला जातो. आणि त्यामुळे लोकांना याच्यात जागृती आणणे किंवा यांना जागृत करणे, की हे तंबाखू सोडा आणि कॅन्सर पासून स्वतःला वाचवा. ओके. सर, जसं की तुम्ही आता म्हणालात, की लवकर जर कळालं, लवकर डायग्नोज झालं, लवकरच्या स्टेजमध्ये, तर त्यावर योग्य निदान होऊ शकतं. पण बरेच वेळा आपण बघतो, की कॅन्सरमध्ये काही सुरुवातीला लक्षणं समजूनच येत नाहीत. तर हेड अँड नेक कॅन्सरमध्ये काय आहे? याची कोणती अशी लक्षणं आहेत, की ती जर जाणवायला लागली, तर आपल्याला साधारण अंदाज येऊ शकतो? आता तोंडात जर का एखादा अल्सर झाला जो हील होत नाहीये, बऱ्याच वेळेला काय तंबाखू खाणाऱ्या लोकांना तो अल्सर समजून येत नाही कारण ते तंबाखू कंटिन्युअस खात राहतात. ते तोंडाकडे बघतही नाही आणि त्यांना ते तंबाखूमुळे त्यांना तो बधीरपणा आलेला असतो. टोबॅको वर्क्स लाइक अन मेडिसिन, अँटीसेप्टिक, अँटी पेन मेडिसिन. आणि त्यामुळे तंबाखू ते लावत राहतात. त्यामुळे त्यांना दुखावा समजूनच येत नाही. तर बधीर झालेला पार्ट असतो. आणि तसाही जो पार्ट आपला नसतो ना, तो कधीच दुखवत नसतो. जो आपला असतो तो दुखवतो. ते अल्सर्स इतके खराब झालेले असतात, ते कॅन्सर झालेले असतात. शरीराने त्याला स्वतःचं धरलेलं नसतं. त्यामुळे ते दुखवत नसतं. तिथे लालपणा आहे, चट्टा आहे, लंप आहे, बंप आहे, मानेत, घशात, तोंडात. तर तुम्ही त्याला डेफिनेटली डॉक्टरांना दाखवा जो जर का जात नसेल. तुमच्या घशात दुखत असेल, तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा. तो तुमच्या तोंडातनं जर का वास येतोय, कोणी सांगतंय फाऊल ऑर्डर, तर त्याला आपण दाखवा. आवाज बदललाय किंवा आवाजात बसकापणा आलाय, होर्सनेस आलाय, तरी तेही डॉक्टरांना दाखवा. ईएनटीला दाखवा किंवा कुठल्याही सर्जनला, डॉक्टरांना दाखवा. नेझल ऑब्स्ट्रक्शन, जर का तुमचं नाक बंद राहतंय, नाकातनं ब्लिडिंग होतंय, तुमच्या नाकातनं डिस्चार्ज येतोय कंटिन्युअसली, जर का तुमच्या खोकल्यातनं रक्त येते, तुम्हाला ब्रीदिंग डिफिकल्टी होते, तुम्हाला डबल विजन येते, तुमच्या तोंडाला, घशाला कुठे नमनेस आलेला आहे, तुमचे दात ढिल्ले पडायला लागले, डेंचर बसत नाहीये, दात निघून जात आहेत, तुम्हाला थकवा आहे, तुमचं वजन कमी होतंय, तर आणि तुम्ही तंबाखू खातायत. हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. जर का 8 दिवसात, 15 दिवसात तुम्ही सेटल नाही झाला, तर इमिजिएटली डॉक्टरांना दाखवा. हेड अँड नेक कॅन्सरला डायग्नोज करणं अत्यंत ईझी. म्हणजे तुम्हाला काय फक्त एक टॉर्च लागते, बघायचंय आतमध्ये काय, बोट टाकायचे, बघायचे आणि एखादा भाग आपल्याला बरोबर दिसला नाही, तरच मग आपल्याला त्याला निदानासाठी तपासण्या कराव्या लागतात. पण अदरवाईज इट इज वन ऑफ द ईझिएस्ट थिंग टू सी अँड डायग्नोज. बाकी पोटात किंवा आतड्यांमध्ये कॅन्सर असला किंवा काही प्रॉब्लेम असला तर ते बघता येत नाही लगेच. बरोबर. पण हेड अँड नेक इज द इझिएस्ट प्लेस. सो पीपल शुड बी अवेअर आणि अवेअरनेस कॅन लीड टू एन अर्ली डायग्नोसिस. ओके. सर, मग हेड अँड नेक कॅन्सरचं निदान कसं करू शकतो याविषयी सांगाल?
निदान हे अत्यंत सोपे आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले डॉक्टरांकडे जा, डेंटिस्टकडे जा, तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जा, सर्जनकडे जा. तो काय करेल, तो आतमध्ये बघेल. तुमच्या फिजिकल एक्झामिनेशनमध्ये कुठे लंप दिसतंय का, अल्सर दिसतंय का? त्यानंतर ते बोट टाकून बघतील, लाईट टाकून बघतील तोंडात, की कुठे काही दिसतंय का ॲबनॉर्मॅलिटी. आणि तो ॲबनॉर्मल असेल, तर मग काही लोकांना आम्हाला एंडोस्कोपी करावी लागते. जसं की लॅरिंगोस्कोपी, म्हणजे लॅरिंग्सला बघायला जेव्हा स्कोपी असते त्याला लॅरिंगोस्कोपी म्हणतात. जेव्हा फॅरिंग्सला बघायला स्कोपी असते त्याला फॅरिंगोस्कोपी म्हणतात. जेव्हा आपण नेझो फॅरिंगोस्कोपी म्हणजे नेझोफॅरिंग्सला बघायला बघतो तेव्हा ते नेझोफॅरिंगोस्कोपी. आणि काही लोकांमध्ये तिन्ही करतो आपण, त्याला पॅन एंडोस्कोपी म्हणतात. म्हणजे स्कोप टाकून बघणे, दुर्बीण टाकून बघणे. एक ट्यूब असते, त्याला लाईट असतं, त्यातनं डॉक्टरांना दिसत असतं आणि ते मॅग्निफाईड व्हिजन असल्यामुळे तिथे अजून बारकाईने आपण आतमध्ये बघू शकत असतो. मग आपण करतो त्याच्यातनं बायोप्सी, तुकडा काढणे, किंवा आपण करतो एफएनएससी, सुई टाकून त्याच्यातनं एक थोडेसे सेल्स काढून घेणे, किंवा आपण त्यांना इव्हन एचपीव्ही व्हायरस सस्पेक्टेड असेल तर एचपीव्ही साठी पण आपण सॅम्पल कलेक्ट करत असतो. मॉलिक्युलर टेस्टिंग करतो, काही टिश्यूंना घेऊन आपण त्यांचे जीन्स चेक करतोय, प्रोटीन्स चेक करतोय, युनिक फॅक्टर्स चेक करतोय. तर ते पण तपासण्या केल्या जातात. त्याच वेळेला सॅम्पलिंग केलं जातं. आपण जर का गिळायचा त्रास असेल तर बेरियम स्वॉलो करतो. एक तोंडाचं जर का आपल्याला दातांचं बघायचं असेल, एखादा दात निघून जात असेल तर आपण पॅनोरेक्स नावाची एक पूर्ण एक्स-रे करून घेतो मॅन्डिबलचं, वरचं खालचं आपण एक्स-रे बघत असतो. अल्ट्रासाउंड करून आपण मानेकडे बघत असतो. सीटी स्कॅन करून आपण तोंडाला 3 डायमेन्शनली बघत असतो. एम-आर-आय बघून आपण टंग किंवा सॉफ्ट टिश्यू, लिम्फ नोड्स यांच्याकडे बघत असतो. पेट स्कॅन आजकाल एक नवीन पद्धती आहे. त्यातनं आपण सीटी आणि पेट करून त्याच्यातनं कुठे ॲबनॉर्मल अपटेक आहे का, हे बघत असतो. म्हणजे हे डायग्नोसिस पर्यंत जाईपर्यंत बऱ्याचशा तपासण्या आपल्याला करणे गरजेचे पण असतात. पण सगळ्यात सोप्या पद्धतीने डॉक्टरांनी बघणे आणि गरज पडली तर त्याच वेळेला बायोप्सीचा तुकडा काढून त्याला टेस्टिंगला पाठवणे. यानंतर याला एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असतो. म्हणजे समजा कॅन्सर डायग्नोज झाला, तर मग सर्जन, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रिकन्स्ट्रक्टिव्ह मॅक्झिलोफेशियल प्रोस्टोडेंटिस्ट किंवा डेंटिस्ट, ई-एन-टी डॉक्टर्स, फिजिकल थेरपी, स्पीच थेरपिस्ट, नर्सिंग, असे बरेच लोक, सोशल वर्कर, फिजिशियन असिस्टंट, अशा सर्जांची एक टीम असते. आणि हेड अँड नेक कॅन्सरला डायग्नोज झाल्यानंतर ट्रीट करणारी लोक ही ठरवतात की कसं मग आपण करणार आहोत. म्हणजे कोण सर्जन पहिले ऑपरेट करणार आहे का, किमोथेरपी देऊन, रेडिएशन देऊन काही त्याला बारीक करायचं आहे का, सर्जरी नंतर किमो रेडिएशन हं. द्यायचे आहेत. रेडिएशन दिल्यानंतर जे स्पीचला प्रॉब्लेम येतं, स्पीच थेरपिस्ट, किंवा एखादा पार्ट काढला गेला तर त्याला मॅक्झिलोफॅशियल त्याला रिप्लेस करायला, रिपेअर करून देणार. एखाद्याचा डोळाच गेला, एखाद्याचे दातच गेले, तर मग ते रिपेअर करायची जी टेक्निक असते त्याला एक स्पेशल डॉक्टरांची टीम असते, ती त्याला बघत असते. तर असं ते टीम वर्क आहे. ओके. आता हेड अँड नेक कॅन्सरवर सध्याचे प्रगत उपचार काय आहेत? याच्यात उपचार खूप आलेत, पण याला सगळ्यात पहिले डिव्हाइड केलं जातं वेदर युअर डिझीज इज लोकलाइज्ड और लोकली ॲडव्हान्स्ड, म्हणजे आणि मेटास्टॅटिक. जर का लोकली कन्फाईन्ड डिझीज आहे, T1, T2, N0 आहे, तर असे जे कॅन्सर्स आहेत अर्ली स्टेजला आहे त्याला डेफिनेटली आपण सर्जरी करणार आहोत. त्यांचे आउटकम्स खूप चांगले आहेत आणि त्यांना आपल्याला सर्जरी किंवा रेडिएशन अलोन हं. मध्ये सुद्धा ते क्युअर होऊन जातात. जे लोकांना ॲडव्हान्स स्टेजेस आहेत त्यांना बऱ्याच वेळेला इंडक्शन किमोथेरपी देऊन आजार बारीक करणे, मग किमो रेडिएशन देऊन नंतर काही उरलेल्या आजाराला ऑपरेट करणे, अशा पद्धतीची ट्रीटमेंट असते. पण ज्या लोकांचे आजार मेटास्टॅटिक झालेत, रिकरंट झालेत, पलटून आलेत, अशा लोकांसाठी आपल्याला टार्गेटेड थेरपीज, म्हणजे सिटुक्झिमाब नावाचं ड्रग आहे, तर हे वापरलं जाऊ शकतं किमोथेरपी बरोबर. आपण एक सगळ्यात पहिले बायोप्सी करून यांचं पीडीएल CPS-1 स्कोर बघत असतो. CPS स्कोर आपल्याला दाखवतो इफ इट इज मोर दॅन 1 देन इम्युनोथेरपी इज गोइंग टू वर्क. मग त्यांना इम्युनोथेरपी अलोन किंवा इम्युनोथेरपी विथ किमोथेरपी असं कॉम्बिनेशन दिलं जातं. ज्या लोकांचा आजार इम्युनोथेरपीला योग्य नाहीये त्यांना सिटुक्झिमाब नावाचं ड्रग दिलं जातं किमोथेरपी बरोबर. जे लोक हे अफोर्ड करत नाही त्या लोकांना आपण फक्त किमोथेरपी देत असतो. काही लोकांना आपण कंबाईन्ड थेरपीज देऊन त्यांचे रिझल्ट्स इम्प्रूव्ह करत असतो. कंबाईन्ड म्हणजे कुठलं इम्युनोथेरपी विथ किमोथेरपी किंवा
इम्युनोथेरपी विथ टार्गेटेड थेरपी. रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन नावाची एक टेक्निक आहे, ज्याच्यात खूप छोटे जेव्हा ट्यूमर असतात त्यांना ऑपरेट करू शकत नसतो, त्यांना जागेवरती आपण रेडिएशन, मिनिमली इन्व्हेसिव्ह थेरपी, एकदम रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणजे जाळून टाकणे रेडिओ फ्रिक्वेन्सीने. तर हे खूप लोकलाइज ट्यूमरसाठी असतं. जीन थेरपी एक नवीन पद्धतीची टेक्निक आहे, ज्याच्यात आपण मॅनिप्युलेशन करतोय जेनेटिक कोडमध्ये आणि पेशंटच्या हेड अँड नेकसाठी सध्या ही इन्व्हेस्टिगेटिव्ह थेरपी आहे. सध्या ही प्रॅक्टिस केली जात नाहीये, पण असे ऑन्कोलायटिक व्हायरसेस आहेत, जी जेनेटिक म्युटेशन्स क्रिएट करतायत आणि ते पेशंटचे ट्यूमर मारायला किंवा त्यांचे प्रॉलिफरेशन चेंज करण्यासाठी आहेत. फोटोडायनॅमिक थेरपी, त्याच्यात आपण एक सेन्सिटिव्ह, फोटो सेन्सिटिव्ह सबस्टन्स इंजेक्ट करतो ट्यूमरमध्ये आणि नंतर एक लेझर रेडिएशन लेझर देत असतो त्या ट्यूमरला, जेणेकरून ते फोटो डायनॅमिक थेरपीजमध्ये ऍक्टिव्ह झालेला जो ड्रग असतो तो ट्यूमर सेलला मारून टाकत असतो. प्रोटॉन थेरपी एक नवीन पद्धतीची रेडिएशन आहे, जी भारतात आहे चेन्नईमध्ये. त्याने आपण रेडिएशन देऊ शकत असतो, पण एक खूप महाग आहेत सध्या. 30 लाखाच्या घरात यांची किंमत आहे आणि 10 पटीची एवढे रेडिएशनची कॉस्ट वाढवण्यात अर्थ नसतो, कारण पेशंटकडे एवढा पैसा नसतो. त्याच्याने थोडेसे ट्यूमर्स जे आहेत प्रोटॉन थेरपीमध्ये, नेझोफॅरिंजियल ट्यूमर, कॉर्डोमास, कॉर्डोसार्कोमा असे जे ट्यूमर्स आहेत, जिथे तुम्हाला ब्रेनला, स्पाइनला वाचवायचंय किंवा एखाद्या डोळ्याला वाचवायचंय, तर ओके. अशा वेळेला ह्या टेक्निक्स आणि स्पेशली लहान मुलांमध्ये किंवा ओल्ड लोकांमध्ये हे टेक्निक्स खूप उपयोगी ठरतात, पण प्रत्येकाला ते परवडू शकत नाही. ओके. एचपीव्ही व्हॅक्सिन एक प्रकारचं व्हॅक्सिन आहे, जे अवेलेबल आहे, गार्डासिल 9 नावाचं, जे बऱ्याचशा 16, 18, 31, 33, 45, 54 या अ, अ, जे एचपीव्ही स्ट्रेन्स आहेत त्याच्यावर काम करते. ते आपण जनरली वापरत असतो 9 ते 45 वयात, ओके. जिथे ओके. आपण कॅन्सर वाचवण्याचं काम करत असतो. अच्छा. तर हे पण हेड अँड नेक साठी वापरलं जाते. ओके. आताच तुम्ही सर टार्गेटेड थेरपी बद्दल बोललात, तर नव्याने आलेली ही टार्गेटेड थेरपी काय आहे, ती कशी काम करते आणि हेड अँड नेक कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी आपण काय करू शकतो? वेळ कमी असल्यामुळे थोडं थोडक्यात सांगाल? टार्गेटेड थेरपीज मध्ये 2 प्रकार असतात. एक तर टार्गेटेड मोनोक्लोनल अँटीबॉडी, जे आपण EGFR साठी वापरतोय, सिटुक्झिमाब, आणि ते जाऊन EGFR ला अटॅच होऊन त्या ट्यूमरला ओपन करत असते आणि किमोथेरपी त्याला मारत असते. दुसऱ्या प्रकारची टार्गेटेड थेरपी म्हणजे PD-L1 किंवा PD-1 ब्लॉकर्स. आता PD-1 ब्लॉकर्स मध्ये निवोलुमॅब, निवोलुमॅब, पेम्ब्रोलिझुमॅब असे ड्रग्ज आहेत. तर हे काय करतायत, आपले ट्यूमर सेल्स आहे ना, आपल्याच पेशी आहेत ज्या चुकीच्या मार्गाला गेलेत. टी सेल्स आपल्या नॉर्मली जे काही फॉरेन अँटीजेन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, बॅक्टेरिया, व्हायरस आले तर त्याला अटॅक करून मारत असतात. पण टी सेलला शिकवलेलं असतं की आपल्या पेशींना मारायचं नाही. तर त्यामुळे त्यांना काय वाटतं, ट्यूमर पेशी आपल्याच आहेत, त्यांच्यावर PD-L1 एक्सप्रेशन आहे आणि टी सेलवर PD-1 एक्सप्रेशन आहे. तर टी सेल हा PD-1 PD-L1च्या थ्रू ट्यूमर सेलशी बोलू शकत असतो, त्यामुळे तो तिथे जाऊन उभा राहतो, पण त्याला अटॅक करत नाही ट्यूमरला. त्यामुळे आपण काय करतो, PD-1 ला ब्लॉक करतोय अँटीबॉडीने आणि टी सेलला त्याचे ब्रेक्स काढून घेतोय आणि त्याला अटॅक करायला लावतोय ट्यूमरला. ओके. तर जेव्हा PD-L1 खूप एक्सप्रेस्ड आहे ट्यूमरवरती, तर PD-L1 ट्यूमरला, PD-L1 जेव्हा एक्सप्रेस्ड आहे तो टी सेलला अटॅक करू देत नाही. आणि आपण हे टार्गेटेड थेरपीज अशा प्रकारे वापरतोय ओके. त्यांना अटॅक करण्यासाठी. ओके. प्रतिबंधासाठी थोडक्यात सांगाल? See, prevention is the easiest thing. 70% of cancer we know is because of our lifestyle. म्हणजे काय, की 30% जर का आपण तंबाखूच बंद केली तर कॅन्सर गायब होईल हेड अँड नेकचा. आपला 30% भारतातलं प्रमाण आहे आज कॅन्सर, ओव्हरऑल कॅन्सरचा. तर तंबाखू बंद करणे, ओबेसिटी, लठ्ठपणा हा खूप वाढतोय. 15% लोकांना त्याच्यामुळे कॅन्सर होतोय. 15% लोकांना डाएटमुळे कॅन्सर होतोय. 5% लोकांना बसून राहण्यामुळे कॅन्सर होतोय. 4% लोकांना अल्कोहोलमुळे ओके. कॅन्सर होतोय. आणि हे जर का आपण एक्सरसाइज वाढवली, योग्य आहार ठेवले, येस. योगा, फिटनेस ठेवला, तर आपल्याला कॅन्सर वाचवण्यासारखं इझी आहे. म्हणजे दिस इज नॉट डिफिकल्ट. आणि हे अवेअरनेस गरजेचं आहे. बरोबर. लोकांना काय वाटतंय ना, की स्मोकिंग तर करत नाही आपण, तंबाखू लावली, कोणाला अगदीच, दिसून तर अगदीच. येत नाही. तर म्हणजे या प्रकारे एकंदरीतच त्याला, व्यसनापासून स्वतःला दूर ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि फिटनेस ठेवणे, बरोबर, वजन न बरोबर. वाढू देणे, बरोबर. बसून न राहणे, अगदीच. योग्य आहार ठेवणे, चांगले विचार ठेवणे.
हे अगदीच सगळेच अगदीच महत्वाचे आहे. बरोबर. तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता हेड आणि नेक कॅन्सर आणि याचं प्रमाण किती आहे, याची कारणं, लक्षणं याविषयी डॉक्टर मिनीश जैन यांनी अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. कॅन्सर कोणताही असो, पण तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी ट्रीटमेंट केली तर तुम्ही यातून नक्कीच कव्हर होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.